जे मराठ्यांचं राज्य होतं ते इतिहासातून ते वगळायला लागलेले आहे. त्याचबरोबर नकाशा बदलायला लागलेले आहेत. आणि 8वीच्या पुस्तकामध्ये असणारा नकाशा या NCERTनं काढून टाकला. एकही संघटना अशी नाही आहे इथं की सांगलीमध्ये ज्यांनी आज मोर्चाला पाठिंबा दिला. नमस्कार. NCERTनं महाराष्ट्रातील पाठ्यक्रमातून मराठा साम्राज्याचा जो नकाशा आहे तो हटवला आहे आणि या हटवल्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरापासून जो आता आवाज उठू लागला आहे. सांगली जिल्हा हा असा एक जिल्हा आहे महाराष्ट्रातला त्यानं या विरोधामध्ये आवाज तीव्र केलेला आहे आणि या विरोधामध्ये 1 मे रोजी मोर्चाचं आयोजन सांगलीमध्ये केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शिवप्रेमी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. या मोर्चाचं नेतृत्व श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं करण्यात येणार आहे. आपल्याबरोबर सध्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष आहेत नितीन चौगुले. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की हा जो पाठ्यक्रम कॅन्सल केला आहे, पाठ्यक्रमातून जो नकाशा काढून टाकण्यात आलेला आहे त्याविरोधात कशा तऱ्हेनं आवाज उठवला आहे? छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर जी घोडदौड संपूर्ण देशभर झालेली आहे. म्हणजे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण झालं अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावरपर्यंत एवढं मोठं साम्राज्य आहे. मात्र ब्रिटिश येईपर्यंतची जी घोडदौड आहे ही कुठं आजपर्यंत इतिहासाच्या शालेय पुस्तकामध्ये मांडली गेलेली नाही. उलट आमचा असा आग्रह आहे की तो इतिहास सुद्धा सगळ्या पाठ्यपुस्तकातून आमच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र एक NCERTनं जे आता कॉन्ट्रोवर्शियल सगळं हे सुरू आहे आपल्या याच्यामध्ये, तर कुठल्या तरी एक राजस्थानमधील युट्यूबरनं तो विषय घेतला आणि काही राज्यघराण्यांनी त्याच्याविषयी तक्रार NCERTकडे केली आणि 8वीच्या पुस्तकामध्ये असणारा नकाशा या NCERTनं काढून टाकला. खरं तर त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे अभिप्राय मागवला पाहिजे होता. महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी मराठ्यांचा इतिहास जपलेला आहे, इतिहास संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे मागायला पाहिजे होते किंवा खुलासा मागायला पाहिजे होता. तो त्यांनी सादर केला असता. असं न करता एकतर्फी हा निर्णय घेऊन हा नकाशाच या पुस्तकातून काढून टाकलेला आहे. म्हणजे हा आमच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराजांच्या नंतर हा देशाच्या सीमा आखणारे जे मराठी आहेत, अटके पार गेलेले मराठी आहेत, त्या प्रत्येकाचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही. महाजी शिंदे आहेत, मल्हारराव होळकर आहेत, अहिल्यादेवी होळकर आहेत, बाजीराव पेशवे आहेत, सगळे संताजीराव घोरपडे आहेत, अटके पार ज्यांनी स्वतःचं रक्त वाहिलंय, हा सगळ्यांचा अपमान आहे. म्हणून आम्ही सांगलीमध्ये आजच्या बैठकीचं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या विचारांचे आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, राजकीय विरोधक आहेत, वैचारिक विरोधक आहेत, पण छत्रपतींच्या इतिहासासाठी सगळं सोडून एक शिवछत्रपतींचा मावळा म्हणून सांगलीमधले सगळे प्रमुख या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि सांगलीमध्ये आम्ही असा निर्धार केलाय की सांगलीमध्ये 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिन आहे, त्या दिवशी आम्ही हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचं आयोजन आम्ही सगळे मिळून करतोय. याच्यामध्ये अशा ताकदीनं हा सांगलीमध्ये मोर्चा होईल की याची दखल दिल्लीपर्यंत घेतली गेली पाहिजे, असा आम्ही सगळ्यांनी आज निर्धार केलाय. प्रत्येकाने या मोर्चाची आपापल्या पद्धतीनं जबाबदारी घेतली. प्रत्येक पक्षानं सांगलीतल्या इथं येऊन या मोर्चाला पाठिंबा दिलाय. सांगलीतील सर्व समाजानं दिलाय, सगळ्या संघटनांनी दिलाय. एकही संघटना अशी नाही आहे इथं की सांगलीमध्ये ज्यांनी आज मोर्चाला पाठिंबा दिला नाही. आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन या मोर्चासाठी ताकद लावू. आम्ही निवेदनातून मागणी करणार आहे की जो इतिहास, जो नकाशा आपण त्या पुस्तकातून पुसला गेलाय तो पुन्हा एकदा त्याच पुस्तकामध्ये हा नकाशा आमचा समाविष्ट केला पाहिजे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा इतिहास, त्याचबरोबर जोपर्यंत ब्रिटिश येत आहेत त्या देशामध्ये पूर्ण झालेली घोडदौड आहे, अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर जे साम्राज्य उभं झालंय, यातल्या प्रत्येक घडामोडीचा, प्रत्येक मोहिमेचा, घोडदौडीचा इतिहास आणि यामध्ये सहभागी असणारा प्रत्येक सरदार, प्रत्येक मावळा त्यांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करून घ्या, अशी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत. नक्कीच या निमित्तानं आपल्या बरोबर आता शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत महेंद्र चंदाळे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कारण राज्यातही हिंदुत्ववादी सरकार आहे, केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार आहे, असं असतानाही NCERTचं धाडस का होतंय हा नकाशा हटवण्याचं? काही एजन्स्या चुकीच्या पद्धतीनं ह्या ठिकाणी काम करतायत.
राज्य शासन असो किंवा त्यातलं शासन असो त्याची दिशाभूल करताय आणि ती दिशा सुधारित करण्यासाठीच हा मोर्चा आहे. त्यामुळेच इथं जातपात धर्म भेद हा सगळा सोडून पक्षपात सोडून या ठिकाणी आम्ही सगळी सांगलीकर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एकत्र आलेलो आहे आणि जोपर्यंत ह्यावर योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. NCERTचं धाडस या निमित्तानं का होतंय आणि त्यासाठी तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये कोणतं पाऊल उचलणार आहे? त्यासाठीच उचललेला हा पाऊल आहे. NCERTचा जो झालेला धाडस आहे आणि त्याला ज्या कुणी घातलेला असेल पाठीशी त्यांच्या विरुद्धचा हा लढा आहे. सत्ता कुणाची असो हे जोपर्यंत सुधारित होत नाही आम्ही थांबणार. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत पद्माकर जगदाळे सर, आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय सांगाल, कारण खूप मोठं धाडस या निमित्ताने NCERTनं केलेलं आहे. मराठा साम्राज्याचा इतिहासच पुसण्याचं काम यांच्याकडून होतंय का? मुळात या देशाचा इतिहास म्हणजे मराठी साम्राज्याचा इतिहास आहे. अटकपासून कटकपर्यंत दिल्लीवर राज्य केलेलं आहे आणि राजस्थानच्या राज्यावरती ज्या वेळेला परकीयांचं आक्रमण होत होतं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य तिथं धावून गेलं, त्यांचं संरक्षण केलं. आज त्याच राजस्थानमध्ये जे मराठ्यांचं राज्य होतं ते इतिहासातून ते वगळायला लागलेले आहेत. त्याचबरोबर नकाशा बदलायला लागलेले आहेत. ही फार मोठी चूक आहे NCERTची. मला असं वाटतं की तिथं जे अभ्यासक्रम तयार करणारे जे तज्ज्ञ आहेत ते बालबुद्धीचे असतात. त्यांना कळलं पाहिजे की इतिहास जो असतो तो कधी पुसला जात नाही आहे. त्यामुळं त्यांनी किंवा आमचे जे आता तिथं ज्यांनी त्या तज्ज्ञांना नेमलेलं आहे म्हणजे सरकार आहे त्याच्यामध्ये, मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारनं त्याचे पाठपुरावा केला पाहिजे आणि परत एकदा ही जी मोडतोड झालेली आहे तो नकाशा परत पहिल्यासारखा झाला पाहिजे. जर तसा नाही झाला तर मराठे परत एकदा रस्त्यावर येतील आणि ते मागात पडेल एवढंच सांगतो. नक्कीच या निमित्तानं NCERTनं जो नकाशा पाठ्यक्रमातून बाजूला काढलेला आहे तो नकाशा पुन्हा एकदा आहे तसा मराठ्यांच्या संपूर्ण अटक ते कटकच्या जो साम्राज्य आहे त्यांचा जो वैभवशाली इतिहास आहे त्या इतिहासासह पुन्हा पाठ्यक्रमामध्ये हा इतिहास सारा आला पाहिजे. आणि NCERTनं जेव्हा हा नकाशा या पाठ्यक्रमातून बाहेर काढला तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील जे इतिहास तज्ज्ञ आहेत किंवा महाराष्ट्र शासन आहे यांच्याबरोबर चर्चा करायला हवी होती आणि त्यानंतरच हे पाऊल उचलायला हवं होतं. आणि त्यामुळं त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून 1 तारखेला मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचं आयोजन सांगलीमध्ये होतंय आणि या मोर्चामध्ये महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरीलही अनेक राज्यातील शिवप्रेमी यामध्ये सहभागी होणार आहेत अशा तऱ्हेची भावना या निमित्तानं व्यक्त करण्यात आलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.